पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये एक भुयार सापडलेलं आहे। कान्होपात्रा ते लक्ष्मी मंदिरापर्यंत हे भुयार सापडलंय। श्री विठ्ठल मंदिरात सापडलेलं तळघर थोड्याच वेळात उघडलं जाणार आहे। तळघरात काय सापडणार याकडे भक्तांचं लक्ष आहे। विष्णू का एक 5 बाय 5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका असे एकूण 6 ऑब्जेक्ट तिथे दिसून येतात। तो मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो। माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर मंदिरामध्ये जे भुयार सापडलेले त्या भुयारामध्ये आतमध्ये बरीच माती आहे। काही गोष्टी इथे सापडलेल्या आहेत, काही मूर्ती सापडलेली दिसते। इथे विष्णूची मूर्ती सापडलेली दिसते, त्याचबरोबर काही पादुका इथे सापडलेल्या आहेत, काही नाणी सापडली आहेत अशी माहिती मंदिर संस्थानकडून आणि इथल्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। अजूनही मंदिराच्या आतमधल्या भागातलं, माफ करा, या भुयाराच्या आतमधल्या भागातलं शोधकाम सुरू आहे। या भागात बरीचशी माती आहे, ती माती हटवायचं काम सुरू आहे। त्यामुळे आता आणखीन काय काय सापडणार आतमध्ये हेही पाहावं लागणार। अनेक वर्षांपूर्वीच्या ह्या जुन्या गोष्टी आहेत ज्या या भुयारामध्ये सापडलेल्या आहेत।